नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता इथे रात्रभर मानिनी देवासमोर जीवासाठी प्रार्थना करत बसलेली असते. इतक्यात विक्रम तिथं धावत येतो आणि तो सांगतो की अगं मानिनी, पार्थचा फोन आलेला होता आणि ते जीवाला घेऊन आलेले आहेत. तर इतक्यात चक्क पार्थ आणि बाकी सर्वजण तिथे येतात आणि चक्क जीवाला स्ट्रेचरवरून घेऊन आलेले असतात. तर तेव्हा वसुंधरा रडूच लागते आणि म्हणते की अरे, जीवाला फक्त ड्रेसिंग करून घेऊन याल असं वाटलं होतं आणि त्याला स्ट्रेचरवरून का आणलेलं आहे रे? अरे, आणि किती भाजलेला आहे पार्थ, सांग ना रे त्याला, असं म्हणून ती जोरानेच रडत असते. तर तेव्हा मिथुन काका वसुंधराला म्हणतो, अहो ताई, शांत रहा, कशाला ओरडत आहे तुम्ही आणि त्याची अवस्था काय आहे आणि तुमचं हे काय चाललेलं आहे हो, असं म्हणून तो आता वैतागत असतो. तर तेव्हा मानिनी जीवाच्या कपाळाला हात लावते आणि म्हणते की अहो, याला तर खूप ताप आहे ना, बघा ना तुम्ही, आणि काय झालेलं आहे कोणीतरी सांगेल का, असं म्हणून ती आता चिडत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की आई, मी सगळं काही सांगतो, पण पहिल्यांदा ना याला रूममध्ये न्या. तर तेव्हा त्याला लगेचच ताबडतोब रूममध्ये घेऊन जाऊ लागतात. तर तेव्हा मानिनी पार्थला वाटेतच थांबवते आणि म्हणते की अरे पार्थ, सांग ना अगोदर, जे काही झालेलं आहे ते मला सांग. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आई सांगतो, तू काळजी नको करूस, फार्म हाऊस वरती ना जीवाचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन ना शेकोटीमध्ये पडला आणि त्याला भाजलं, असं सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर काव्या आणि नंदिनी सुद्धा तिथेच उभ्या असतात. तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की त्याचं ना स्क्रीन ग्राफ्टिंग करावं लागलं म्हणून तो थोडासा ग्लानीत आहे. तर त्यावर विक्रम त्याला म्हणतो, अरे पण मग त्याला घरी कशासाठी घेऊन आलात, तिथेच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती व्यवस्थित उपचार झाले असते ना. तर त्यावरती पार्थ सांगतो की अहो बाबा, तो जेव्हा शुद्धीवरती आला ना, तर त्यावर तो म्हणू लागला की मला हॉस्पिटलमध्ये राहायचं नाही, मला घरी घेऊन चला, म्हणून त्याला आम्ही घरी घेऊन आलेलो आहे आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले की घरी घेऊन जायला काही हरकत नाही, म्हणूनच आम्ही त्याला घरी घेऊन आलेलो आहे आणि डॉक्टर म्हणालेले आहेत की त्याचा ताप उतरेल. तर तेव्हा मानिनी आता खूपच वैतागते आणि म्हणते की अरे, शेकोटीत पडला म्हणजे काय, शेकोटीत पडायला का तर लहान बाळ आहे का, आणि तो पडेपर्यंत, त्याला भाजेपर्यंत तुम्ही सगळे काय करत होतात, असा ती प्रश्न आता सगळ्यांनाच करते. आणि मला एक गोष्ट सांगा, हे सगळं जेव्हा घडलं ना, तेव्हा जीवाच्या आजूबाजूला नेमकं कोण होतं, असं ती रागारागातच सगळ्यांना विचारते. तर तेव्हा सर्वजणच शांत उभे असतात. तर आता मानिनी नंदिनी समोर जाते आणि म्हणते की आगीपासून त्याला लांब राहायला सांगितलेलं होतं ना, मग तो शेकोटीपर्यंत जात आहे तर त्याला अडवायला नको होतं का? आणि परत ती पार्थ समोर जाते आणि म्हणते की अरे पार्थ, बोल, तू तरी सांग ना निदान. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आगीपासून दूर राहायला सांगितलं होतं म्हणजे काय, आणि हे मला कसं काय माहिती नाही. तर तेव्हा विक्रम पार्थला सांगतो की अरे, तेच तर सांगायसाठी मी तुला फोन केलेला होता, पण त्यावेळेस ना नेटवर्क नव्हतं, त्यामुळे माझा आवाज तर तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. तर तेव्हा पार्थला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस विक्रमने त्याला फोन करून सांगायचा प्रयत्न केलेला असतो. आणि आता तो नंदिनी आणि काव्याला विचारतो की नंदिनी, काव्या, तुम्हा दोघींना हे माहिती होतं का? तर तेव्हा आता मानिनी नंदिनी समोर जाते आणि काव्याला माहिती नव्हतं, पण नंदिनीला हे माहिती होतं, असं तिने बोलल्यानंतर आता नंदिनी खूपच घाबरू लागते. तर आता मानिनी नंदिनीवरती जोराने ओरडू लागते आणि तिला म्हणते की अगं, तुला माहिती होतं ना, सांगितलेलं होतं ना तुला, आता तूच सांग, हे सगळं घडलं तेव्हा जीवाच्या आजूबाजूला कोण होतं, असा तिने आता प्रश्न केल्यानंतर नंदिनी सुद्धा घाबरते आणि काव्या तर जास्तच घाबरू लागते. तर तेव्हा आता नंदिनी सांगायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्या तिच्या आडवी येते आणि मानिनीला म्हणते की नाही, ताई तर तिथे नव्हती, ताई सगळ्यात शेवटी तिथं आलेली आहे आणि त्याच्या अगोदर ना मिथुन काका तिथे होते जीवापाशी, असं ती आता खोटच मानिनीला सांगते. तर तेव्हा त्या गोष्टीचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तर आता बघा इकडे मित्रांनो, मिथुन काका तर जीवाच्या शेजारी बसलेले असतात आणि तेव्हा ते त्याचा हात आपल्या हातात घेतात आणि त्याला म्हणू लागतात की अरे जीवा, हे काय करून बसला आहेस रे तू, आणि काल रात्री तर तू माझ्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होतास ना, आणि खरं म्हणजे ना माझंच चुकलं आहे रे. अरे, मी तुझा जिगरी असून सुद्धा मला कसं काय कळालं नाही रे की तुझ्या मनात एक जखम बळबळत आहे ते, आणि ती जखम घेऊन तू जगत आहेस, आणि आता ती जखम छातीवरती घेऊन मिरवणार आहेस का रे तू वेड्यासारखा. आय डोंट लाईक दिस जीवा, आय डोंट लाईक दिस. एक वेळ ना छातीवरची जखम बरी होईल, पण अरे तुझ्या आतल्या जखमेवरचं काय करायचं रे, ती तर ओलीच राहणार आहे ना कायमची. अरे, मला पहिल्यांदा दिसलेलं आहे की माझा जीवाना आतून एवढा तुटलेला आहे. अरे, लहान मुलासारखा बिलगून हमसून हमसून रडला, असं वाटलं होतं की अख्खं आभाळ ना तुझ्या डोळ्यामध्ये साठलेलं आहे. हे मी कधीच विसरणार नाही, आणि तुला होणारा त्रास आता मला बघवणार नाही, नाही बघवणार जीवा, असं म्हणून तो ढसाढसा रडूच लागतो.
आणि त्यानंतर त्याचा हात बाजूला करून तो तिथून उठतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ काव्याला म्हणतो, काव्या पण मिथुन काका तिथं कसा असेल, तो तर केक आणि कॅन्डल सजवत होता ना. नंदिनीने जेव्हा आवाज दिला ना, तेव्हा तर ते माझ्या मागून धावत आलेले होते. आणि तुम्ही हे काय सांगत आहात काव्या? तर तेव्हा ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर काव्या पुढं म्हणते की, आणि ती थोडं अडखळूनच बोलू लागते. ती म्हणते, आधी ना तेच होते जीवापाशी, मग ना त्यानंतर मी आले आणि त्यानंतर मग नंदिनी ताई आली, असं ती थोडं अडखळतच बोलत असते. आणि ते ऐकल्यानंतर आता मानिनी खूपच रागाला येते आणि ती आता म्हणते की, म्हणजे तुम्ही दोघी सुद्धा तिथे होतात आणि करत काय होतात मग तिथे तुम्ही दोघी? आणि दोघी तुम्ही तिथे होतात तरी सुद्धा त्याला अडवू शकला नाहीत. मग हे घडलंच कसं? बोल ग काव्या, बोल काहीतरी. अगं काव्या बोल, उत्तर दे मला, असं तिने म्हटल्यानंतर परत काव्या अडखळत बोलत असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं काव्या राहू देत, तुझ्याकडनं तर काडी मात्र अपेक्षा नाही मला, पण अगं नंदिनी तुझ्याकडून तर अपेक्षा होत्या ना ग मला. अगं नंदिनी तुझ्याकडून अपेक्षा होती मला, असं म्हणून ती आता रडू लागते. आणि म्हणूनच तर तुझ्यावरती जबाबदारी सोपवली होती ना ग मी. जीवाची काळजी घे, लक्ष ठेव, काळजी घे त्याची, हे सांगितलं होतं ना तुला. अगदी आगीपासून लांब ठेव त्याला, इतकं स्पष्टपणाने बोलले होते ना ग मी तुला. आणि तू काय केलंस ग? असं म्हटल्यानंतर आता नंदिनी जोराने रडू लागते आणि तिला तर खूपच त्रास होत असतो. आणि मानिनी पुढं म्हणते की, आज ना पहिल्यांदा मला पश्चाताप होत आहे की ही आगीची गोष्ट ना मी तुला सांगितली. मी ना ही गोष्ट कदाचित पार्थ आणि मिथुन भाऊजींना सांगितली असती ना, तर आज जी जीवाची अवस्था झाली आहे ना, ती कदाचित झाली सुद्धा नसती, असं ती रडतच बोलत असते. माझा जीवा बिचारा जाताना वाढदिवस सेलिब्रेट करायला बाहेर गेला होता आणि येताना तो कसा आला, तुम्ही तर त्याला स्ट्रेचरवरती घेऊन आलात ग त्याला, असं म्हणून ती जास्तच रडू लागते. आणि अगं नंदिनी तुला काहीच कसं वाटत नाही ग, असं ती म्हणत असते. तर तेव्हा विक्रम आता मानिनीला थांबवतो आणि म्हणतो की, अगं मानिनी हे काय बोलत आहेस तू? अगं बास कर ग, आता बास कर. तू तिला जीवावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतंस, म्हणजे काय ती त्याच्या पावलावरती लक्ष ठेवून राहणार होती का ग? तर तेव्हा आता वसुंधरा पुढे येते आणि म्हणते की, का रे विक्रम, काय हरकत काय होती? काय हरकत होती हिने जीवाकडे लक्ष दिलं असतं तर? म्हणजे हिला मारहाण झाली की जीवाने धावपळ करायची, हिला घरी घेऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशी हिच्यासाठी परत मारहाण करायची. आणि कधी नव्हे ते एकदा हिच्यावरती जीवाची जबाबदारी टाकली आणि हिने काय केलं, कानाडोळा केला तिच्याकडे. आणि अगं मानिनीने ना आपल्या लाडक्या सुनेकडे पहिल्यांदाच काहीतरी अपेक्षा केली होती ग. तिला वाटलं होतं तिची सून तिच्या जीवाच्या जीवाला जपेल म्हणून, पण हिने काय केलं हे तर आपण सगळे बघतच आहोत ना. आणि विक्रम तू काही सुद्धा म्हण, पण मानिनीचं चिडणं ना मला रास्तच वाटत आहे, असं ती सुद्धा रडतच बोलत असते. तर इतक्यात मिथुन काका बाहेर येतो. तर तेव्हा नंदिनी मिथुन काका जवळ जाते आणि म्हणते की, काका कसे आहेत जीवा, बरे आहेत ना? तुमच्याशी बोलले का काही ते? तर तेव्हा वसुंधरा आता नंदिनी समोर येते आणि म्हणते की, अगं आता कशासाठी आव आणत आहेस ग काळजी केल्याचा? जेव्हा लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं तेव्हा नाही ना ठेवलंस तू लक्ष, मग आता कशासाठी दिखावा करत आहेस ग तू? तर तेव्हा नंदिनी आता मानिनीच्या दिशेने वळते आणि म्हणते की, नाही हो आई, आपलं जेव्हापासून फोनवरती बोलणं झालं होतं ना, तेव्हापासून मी त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते, पण नंतर मग अचानक ना मला ते आगीजवळ दिसले. मी ते पाहिलं सुद्धा आणि मी त्यांच्या दिशेने धावत सुद्धा गेले होते, पण मग अचानक त्यांनी ना लाकूड उचलून, असं ती म्हणते आणि थांबतेच. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि मानिनी तर आता नंदिनीच्या दिशेने जाऊ लागते आणि म्हणते की, लाकूड उचलून काय ग, पुढं बोल ना. आणि लाकूड उचलून आता हे काय आणि नवीन आहे, सांग ना नंदिनी. आणि आत्ता तरी तुम्ही सगळेजण मिळून सांगत होतात ना की जीवा पाय घसरून पडला आहे म्हणून, मग हे काय आहे ग नंदिनी? आणि म्हणते, बोल नक्की काय झालेलं होतं, बोल. तर तेव्हा पार्थ आता मानिनीला म्हणतो, अगं आई जरा शांत हो, ऐक माझं थोडंसं. जीवाना बेशुद्ध व्हायच्या अगोदर त्याने स्वतःच सांगितलं की त्याचा तोल जाऊन तो शेकोटीत पडला आहे म्हणून. तर तेव्हा आता मानिनी रागारागात मिथुन समोर जाते आणि म्हणते की, तोल जाऊन माणूस शेकोटीत कसा काय पडू शकतो हो मिथुन भाऊजी, सांगा ना मला. आणि म्हणते की, तुम्ही सगळे काय बोलत आहे, तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? का काही कळत नसल्याचा आव आणत आहे तुम्ही सगळेजण? असा अचानक तो तोल जाऊन पडतो यावर काही माझा विश्वास बसत नाही, अजिबात बसत नाही. आणि तुम्हाला कोणालाच खरं काही सांगायचं नाही का मला? आणि आता ती थोडंसं शांत होते आणि रागातच असते आणि म्हणते की, ठीक आहे, इथून पुढे ना आई म्हणून जीवाची जबाबदारी मीच घेते आणि पटकन ना त्याला त्याच्या पायावरती उभा करते का नाही ते बघच तू नंदिनी.
असं ती म्हणते आणि तरातरा तिथून जीवाकडे निघून जाते. तर आता तेव्हा तिच्या मागे सर्वजण चाललेले असतात. तर आता विक्रम काव्याला थोडंसं थांबवून घेतो आणि तिला विचारतो की अगं काव्या, आत्ता मानिनी खूप चिडलेली आहे, त्यामुळे ना आपण आता आपली गर्दी तिथे नको करायला आणि तू, मी आणि रम्या ना आपण नंतर जाऊन जीवाला बघूयात आणि तू जाऊन ना आता आराम कर, कारण तू सुद्धा दमली असशील ना, असं त्याने सांगितल्यानंतर वसुंधरा रम्याला म्हणते, अगं रम्या, काव्याला घेऊन तू रूममध्ये जा. तर तेव्हा काव्या तरातरा आपल्या रूमकडे जाऊ लागते आणि रम्या सुद्धा तिच्या मागे मागे जाते. तर तेव्हा विक्रम वसुंधराला म्हणतो, वसुताई तू जरा माझ्यासोबत येतेस का, असं म्हणून तो आता मिथुन समोरून वसुंधराला तिथून बाजूला घेऊन जातो. तर आता मिथुन काका तिथे एकटाच उभा असतो आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो की म्हणजे त्याला आता जीवाचं आणि त्याचं झालेलं बोलणं आठवू लागतं. त्यावेळेस जीवा त्याला म्हणालेला असतो की ती काव्या जिच्यासाठी ना मी माझा जीव ओवाळून टाकला आणि हे बघ तिचं नाव ना मी छातीवरती कोरून घेतलेलं आहे, असं म्हणून त्याने आपल्या छातीवरचा टॅटू मिथुनला दाखवलेला असतो. आणि पुढे तो म्हणालेला असतो की आणि तिने काय केलं, स्वतःच्या नावापुढे पार्थदादाचं नाव जोडलं, ते पण आयुष्यभरासाठी. आणि त्यानंतर तो म्हणालेला असतो की मी जर काव्याकडे परत गेलो तर नंदिनीचं काय रे. आणि ते सर्व आठवत असताना आता मिथुन काका खूपच रडत असतो आणि त्याला तर खूपच त्रास होत असतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ, मानिनी आणि नंदिनी जीवाच्या रूमकडे धावत येतात. तर तेव्हा पार्थ जीवाच्या खोलीमध्ये जातो तर मानिनी सुद्धा त्याच्या मागे आत चाललेली असते आणि तिच्या मागून नंदिनी येत असताना आता मानिनी परत फिरते आणि नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी तू काय करत आहेस इथे. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते, अहो आई तुम्ही असं का विचारत आहे. तर तेव्हा पार्थ सुद्धा परत फिरतो आणि त्या दोघींच्या समोर येतो. तर तेव्हा मानिनी नंदिनीला डायरेक्ट सांगते, तू ना आता इथं जीवाच्या खोलीमध्ये आत यायचं नाहीस. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते, अहो आई मी त्यांची तब्येत कशी आहे ना ते बघायला आलेले आहे, त्यांची ना मला काळजी वाटते, असं ती म्हणत असताना मानिनी तिला म्हणते, जेव्हा काळजी घ्यायला हवी होती तेव्हा नाही ना घेतलीस तू काळजी. असं म्हटल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यामधून खूपच पाणी येऊ लागतं आणि ती म्हणते की अहो आई मी ना माझ्या परीने, असं ती बोलत असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, बास झालं आता, पुरे झालं, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू नंदिनी. अगं जीवाना बायको म्हणून अभिमानाने मिरवतो तुला आणि तू काय केलंस, साधी काळजी सुद्धा घेता नाही आली ना तुला. आता तोपर्यंत लांब राहायचं त्याच्यापासून, जोपर्यंत ना त्याला शुद्ध येत नाही. आणि मी पाया पडते बाई तुझ्या, मी तुझ्यासमोर पदर पसरते, पण प्लीज जीवापासून लांब राहा. असं तिने सांगितल्यानंतर नंदिनीच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि ती अजून जोराने रडू लागते. तर तेव्हा पार्थ आता मध्ये बोलतो आणि मानिनीला म्हणतो, अगं आई तू हे काय बोलत आहेस ग, नंदिनी बायको आहे त्याची. तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते, अरे मग काय झालं, मी ना त्याची आई आहे, बायकोचा धर्म तिला निभावता आलेला नाही ना, त्यामुळे ना आता आईचं कर्तव्य मला पार पाडू देत. जीवाची काळजी घ्यायला ना मला कोणाची सुद्धा गरज नाही, कुणाची सुद्धा नाही, अगदी तुझी सुद्धा गरज नाही मला, असं ती आता पार्थच्या तोंडावर त्याला सांगते. आणि तुलाही खाली जायचं असेल ना तर तू सुद्धा जा आणि तुझं काय आहे ना ते तुझं तू ठरव, पण हिने आत पाऊल सुद्धा टाकायचं नाही, असं ती आता नंदिनीच्या डोळ्यात डोळे घालून सांगते. तेव्हा पार्थ आता काही न बोलता जीवाकडे जातो. तर तेव्हा मानिनी चक्क आतमध्ये जाते आणि नंदिनीच्या तोंडावरती दरवाजाच बंद करते. तर तेव्हा नंदिनी मात्र आई प्लीज असं म्हणत असते आणि तेव्हा मानिनी तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करून टाकते आणि आता नंदिनी तर खूपच रडत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, काव्यात रागारागात तिच्या खोलीत येते आणि तिच्या मागे मागे रम्या सुद्धा तिथं आलेली असते आणि ती आता काव्याला म्हणते, अगं काव्या रिलॅक्स कर, मामा म्हणालेला आहे ना आपण आता जीवाच्या रूममध्ये नंतर त्याला भेटायला जाऊयात आणि सगळं काही नीट होईल. आणि खरं तर ना या सगळ्या सिच्युएशन्स खूप ट्रॉमॅटिक असतात. आम्हाला ना जीवाला नुसतं भाजल्याचं कळालं होतं ना तर तेव्हा आमच्या अंगावरती काटा आलेला होता आणि तुम्ही तर प्रत्यक्ष तिथं होतात आणि तू तर जीवाला त्याच्या भाजलेल्या अवस्थेत सुद्धा बघितलेलं आहेस, त्यामुळे तुला ना किती घाबरल्यासारखं वाटू शकतं ना, आय कॅन अंडरस्टँड. असं ती बोलत असताना काव्याला आता खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा रम्याला तिची शंका येऊ लागते आणि आता काव्या तिच्यापासून थोडी बाजूला होते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती जीवावरती ओरडत असते, त्याला म्हणत असते की हा माझा नावाचा टॅटू आहे ना, आता या टॅटूचं तू काय करणार आहेस सांग मला जीवा. तेव्हाच जीवाने जळतं लाकूड आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि ते लाकूड आपल्या टॅटूवरती लावलेलं असतं. तो क्षण आता काव्याला आठवत असतो आणि त्याचा तिला खूपच त्रास होत असतो आणि ती जोरजोराने रडू लागते. तर तेव्हा रम्या तिच्या समोर जाते आणि म्हणते की अगं काव्या काय झालं, तू रडत का आहेस ग, आणि काव्या तू शांत हो, बस खाली, असं म्हणून ती तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते. आणि काय झालं काव्या, तू शांत हो ना, असं म्हणून ती बाजूला जाते आणि पाणी घेऊन येते.
तर काव्या खूपच जोराने रडत असते. आता रम्या तिला म्हणते, हे पाणी पी, तुला जरा ना बरं वाटेल, असं म्हणून ती तिला पाणी प्यायला लावते आणि शांत करू लागते. आणि आता ती तिला विचारते, अगं काव्या, नक्की काय झालेलं आहे? आणि हे बघ, असं काही झालेलं आहे का की तू आता घरातल्या दुसऱ्या कोणाला काही सांगू शकत नाहीस? आणि तू मग ना माझ्याशी बोलू शकतेस ग, मी ना कोणाला काही सुद्धा सांगणार नाही. आणि बोलल्यामुळे ना तू मोकळं होशील, बरं वाटेल ग, तुला त्रास होणार नाही. बोल ना काव्या, काय झालेलं आहे? असं म्हणून ती आता काव्याला बोलतं करायचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते की, जीवा पाय घसरून शेकोटीत पडला होता का? असं तिने विचारल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच उठून उभी राहते आणि तिला आता तो क्षण आठवू लागतो की ज्या वेळेस जीवाने जळतं लाकूड आपल्या टॅटूला लावलेलं असतं. आता रम्या मनातल्या मनात बोलू लागते की ही इतकी रिॲक्ट होते म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि ही काही इतक्या इझिली काहीच सांगणार नाही. हळूहळूच हिच्याकडून काय आहे ना ते खरं काढून घ्यावंच लागेल, असा ती विचार करत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, वसुंधरा विक्रमला म्हणत असते की त्या काव्यासाठी तू कॉफी करायला मला इथं घेऊन आलेला आहेस ना विक्रम, पण तिच्यासाठी कॉफी करायला ती काही कर्तृत्व गाजवून आलेली नाही. आता जीवाची जी काही अवस्था आहे ना, त्याला जितकी नंदिनी जबाबदार आहे ना, तितकीच ती काव्या सुद्धा जबाबदार आहे. तर तेव्हा विक्रम शांतच असतो. तर वसुंधरा म्हणते, अरे तुला सांगून तर काही उपयोगच नाही म्हणा, मीच जाते आता आणि मला ना जीवाला बघायचंच आहे, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो की, अगं ताई, तू तर जरा शहाण्यासारखं वागणार आहेस का प्लीज? आत्ताच हे सगळे वर गेलेले आहेत. एकतर मानिनी नंदिनीवरती चिडलेली आहे आणि त्यात तू ही अशी वागत आहेस. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते, नाही नाही, मी काय केलं सांग ना मला तू. आणि तुला अच्छा असं वाटत आहे का, मानिनीच्या मनात जी आग उसळलेली आहे नंदिनी विरुद्ध, त्यामध्ये मी जाऊन तेल ओतीन असं वाटत आहे का रे तुला? आणि जे काय असेल ना ते स्पष्ट बोलतो विक्रम. तर तेव्हा विक्रम आता तिला म्हणतो, अगं ताई, मी असं काही बोललेलो आहे का? असं काही बोललेलं आहे का मी? आणि जरा डोकं शांत ठेवशील का तू प्लीज? मानिनीच्या वागण्यामुळे ना मला आधीच टेन्शन आलेलं आहे आणि तू ही अशी वागत आहेस. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते, मला तर ना मानिनीच्या वागण्याचं आश्चर्यच वाटत आहे विक्रम. कारण ना एरवी नंदिनीसाठी माझ्याशी भांडायला पुढे मागं न बघणारी मानिनी आज तर तिने नंदिनीच्या विरुद्धच पवित्रा घेतलेला आहे की, कळतच नाही मला तर हे काही, असं ती म्हणत असते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे कळत आहे ना ग तुला? कळतंय ना? म्हणूनच मी म्हणत आहे ताई, तू आणखीन जाऊन ना नंदिनीला काही बोलू नकोस, ओरडू नकोस. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, मग काय तिला काय देवाऱ्यात बसवू का? अरे विक्रम, मी सुद्धा ना एक आई आहे आणि मानिनीला ना आई म्हणून काय वाटू शकत असेल ना आत्ता, हे मी चांगलंच समजू शकते. तिने अगोदरच सांगितलेलं होतं ना, जीवाला आगीपासून धोका आहे, त्याला बाजूला ठेवा आगीपासून. मग नंदिनीने जीवाकडे लक्ष द्यायला नको होतं का रे, सांग ना मला. तर तेव्हा विक्रम बोलत असतो, इतक्यातच वसुंधरा त्याला थांबवते आणि म्हणते की, अरे विक्रम, 1 मिनिट थांब. पण मानिनीला कसं माहिती होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, असा ती आता प्रश्न विक्रमला करते. तर तेव्हा विक्रम म्हणतो की, अगं ते साठे गुरुजी काल आपल्या घरी आले होते ना? तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अरे पण त्यांचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं त्यांनीच मानिनीला सांगितलं की जीवाला आगीपासून दूर ठेवा, जीवाला आगीपासून धोका आहे. तर तेव्हा वसुंधरा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की, अरे बापरे विक्रम, तू हे काय सांगत आहेस? अरे मग तेव्हाच का नाही आपण पोरांना बोलवून घेतलं? का नाही बोलवलं परत त्यांना? आणि का बघितली आपण विषयाची परीक्षा, सांग ना मला. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं ताई, जे अटळ आहे ना ते कोणीही काहीही केलं ना तर ते नाही बदलता येत. शेवटी ना आयुष्याच्या खेळापुढे कोणाचं काही सुद्धा चालत नाही, असं तो तिला सांगत असतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, रम्या आता काव्याला म्हणते, अगं काव्या, तू ना मला सुरुवातीपासून सगळं काही सांग, नीट व्यवस्थित सांग, जे काही झालं आहे ते. आणि फार्म हाऊसवरती गेल्यानंतर तुम्ही काय काय केलं, असा ती प्रश्न आता काव्याला करते. तर तेव्हा काव्या शांतच असते आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते फार्म हाऊसवरती पोहोचलेले असतात आणि खोलीमधले सगळे गिफ्ट आणि फोटोज गायब झालेले असतात. तर तेव्हा रम्या काव्याला म्हणते, अगं काव्या, तिथे कोणाचं भांडण झालं का? पार्थ जीवाचं किंवा जीवानंदिनीचं भांडण झालं होतं का? आणि मिथुन काका जीवाचं भांडण झालं होतं का? किंवा तुझं आणि जीवाचं भांडण झालं होतं का? असं तिने विचारल्यानंतर आता काव्याला धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच रम्याकडे बघू लागते. आणि आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस ती जीवाला म्हणालेली असते की, तू आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना, पण मी आपल्यातलं प्रेम सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणारच. तर तेव्हा जीवा तिच्यावरती ओरडलेला असतो की, तुला सांगायचं आहे ना, सगळ्यांना सांगायचं आहे ना, मग जा आत्ता आणि जा सगळ्यांना ओरडून सांग. पण किती जरी ओरडलीस ना तरी सुद्धा मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही, असं त्याने तिच्या तोंडावरती सांगितलेलं असतं. तो क्षण आता तिला आठवत असतो. तर रम्या काव्याला म्हणते,
अगं काव्या, बोल ना काहीतरी. हे बघ, मी तुझ्या चांगल्यासाठीच विचारत आहे पुन्हा पुन्हा. तुम्ही ना इतक्या दिवसानंतर छान छान सेलिब्रेशनसाठी तिथे गेला असाल ना, मग गप्पा वगैरे झाल्या असेलच ना तुमच्यामध्ये. आणि गप्पांच्या मध्ये तुमच्यामध्ये काही झालेलं आहे का, असं ती आता शंकेनेच तिला विचारून तिच्या मनामधलं सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढे ती म्हणते की किंवा काही गेम्स वगैरे खेळला असणार आहे ना तुम्ही, आणि त्या गेम्समध्ये वगैरे काही झालेलं आहे का, असं तिने विचारल्यानंतर आता काव्या म्हणते की त्या खेळानेच तर झालेलं आहे ना हे सगळं. तर तेव्हा रम्या तिला विचारते की कुठला गेम खेळलात ग तुम्ही. तर तेव्हा काव्या सांगते ट्रूथ ऑर डेअर, आणि त्याच्यामुळे गेमच झाला सगळा. आणि ती आता स्वतःशीच बोलू लागते की तुला गेम खेळायचा होता ना काव्या, आणि त्या गेममुळे झालेलं आहे हे सगळं. आणि का खेळले मी तो गेम, आणि का मी सांगितलं सगळ्यांना तो गेम खेळायला, का काव्या का खेळलीस तो गेम, असं म्हणून ती स्वतःला त्रास करून घेऊ लागते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं काव्या, शांत हो शांत हो. ट्रूथ आणि डेअर गेम खेळलात ना तुम्ही, मग पुढं काय झालं ग गेममध्ये, असं ती तिला विचारते. आणि कोणी कुणाला ट्रूथ विचारलं किंवा डेअर विचारलं सांगशील का मला, एखादं विचित्र डेअर वगैरे करायला सांगितलं होतं का, आणि काय झालं सांग ना काव्या, असं ती खोदूनच तिला विचारत असते. तर तेव्हा काव्या मात्र शांतच असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या एकटीच खोलीमध्ये असते आणि ती स्वतःला त्रास करून घेत असते. ती म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे, आणि तिच्या हातामध्ये एक काठी असते आणि त्या काठीने ती स्वतःच्या हातावरतीच मारून घेत असते. ती पुढं म्हणते की माझ्यामुळे जीवाने स्वतःला जाळून घेतलं, माझ्यामुळे असं म्हणून ती एक एक फटका आपल्या हातावरतीच मारत असते, आणि मला ना याची शिक्षा मिळायलाच हवी, असं म्हणून ती जोरजोराने स्वतःच्या हातावरती स्वतःच मारत असते. आणि तिचा हात मात्र लालबुंद झालेला असतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी जेवणाचं ताट घेऊन जीवाच्या खोलीमध्ये येते. तर तेव्हा मानिनी अजून सुद्धा तिथंच असते, आणि ती आता नंदिनीला बघून तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की तू का आलेली आहेस इथे, चल इथून बाहेर हो, असं म्हणून तिला खेचत ती बाहेरच काढते. आणि तिला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही का ग, अजिबात आज जायचं नाहीस तू, असं म्हणून ती आता दरवाजा बंद करते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा नंदिनी मात्र दरवाजा बाहेर तशीच उभी असते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.